नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे। काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। बघा, याआधी मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की उद्या रात्रीला अनुदान येईल, तर ते अनुदान का आले नाही। त्यानंतर लगेचच आपण सोमवारला तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 30 तारखेपर्यंत जे आहे तर ते डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि 30 तारखेपर्यंत कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेचच शासनाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल जो आहे मंगळवारी काल शासनाने जो आहे तर तो शासन निर्णय जारी केलेला आहे की किती लोकांच्या आतापर्यंत किती लोकांचं अद्याप हे झालेलं नाही आहे, काय तर हयातीचा दाखला झालेला नाही आहे। अत्यंत धक्कादायक बातमी आहे की जवळजवळ 13 लाख लोकांचा हयातीचा दाखला अद्याप बनलेला नाही। आपल्या योजनेमध्ये 30 ते 31 लाख लाभार्थी आहेत। ऑफिशियली डेटा 29,70,000 77,000 असा थोडा वाढत जातो आहे, पण 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये बघा त्यामध्ये 13 लाख लाभार्थ्यांचा अद्यापही जो आहे तर तो डेटा अपडेट झालेला नाही आहे, म्हणजे हयातीचा दाखला तयार झालेला नाही। तुम्ही व्हिडिओ पाहत आहात म्हणून तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो दाखला मोबाईलवरती काढला आहे हे मला माहिती आहे, पण असे बरेच लाभार्थी आहेत गावामध्ये राहणारे ज्यांना या रोजच्या अपडेट कळत नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही। त्यांना फक्त एवढंच लक्षात येतं की पैसे आले की नाही आले, ते देखील बँकेत गेल्यानंतर। तर तुमचं हे कर्तव्य आहे, जसं माझं एक कर्तव्य आहे की मी माझ्याकडे येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, तसं तुमचं देखील एक छोटंसं कर्तव्य आहे की तुमच्या आसपास जे काही गरीब आहेत, जे काही ज्येष्ठ आहेत, ज्यांना कानाने ऐकण्याचा त्रास आहे किंवा मग इतर प्रकारचे दिव्यांग आहेत किंवा मग ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना काहीही या गोष्टीचं नॉलेज नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत तुम्ही त्यांच्या जवळ बसून ही माहिती त्यांना समजवली पाहिजे। हा व्हिडिओ त्यांना तुम्ही ऐकवले पाहिजे, आपले जे व्हिडिओ येतात ते, ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगत होता की उद्या रात्रीपासून पैसे येणार असा व्हिडिओ तुमचा आलेला होता। मी मान्य करतो की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कारण आपण जी काही गोष्ट सांगतो त्याचं स्पष्टीकरण देणं हे काम असतं, त्याचं देखील स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे। आता त्याचं स्पष्टीकरण मी लगेचच देतो, त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी सांगितलं होतं की उद्या रात्रीपासून पैसे येणार आहे, होय, तर ती प्रक्रिया म्हणजे पूर्ण झालेली। आता जे काही ज्यांना जुलै महिन्याचे अद्याप पैसे मिळालेले नाही आहे, दिव्यांग सोडल्यास ज्यांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, अशा लाभार्थ्यांना जुलै महिन्याच्या पैशाचे जे काही कामं आहेत ते पूर्ण झालेली आहे। परंतु लक्षात घ्या, परंतु जे काही 13 लाख लाभार्थी आहेत ज्यांचे हयातीचा दाखला नाही आहे, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जास्त मोठ्या प्रमाणावर श्रावणबाळ योजनेचा समावेश आहे, कारण हयातीचा दाखला हा जास्तीत जास्त श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनाच ॲप्लिकेबल आहे। कारण श्रावणबाळ योजनेची जी ज्येष्ठ आहे ते म्हणजे असं नाही म्हणणार, पण कदाचित त्यांचा कधी काय होऊ शकतं, म्हणजे जसं की कुणाचा मृत्यू होऊ शकतो किंवा मग काही अडचणी येऊ शकतात, मग त्यासाठीच हयातीचा दाखला आहे। तो काही दिव्यांगांना हयातीचा दाखला जास्त ॲप्लिकेबल नाही। आता सरकार घेत आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण जास्तीत जास्त मृत्यू नोंदीचे प्रमाण कुठल्या विभागात होतं तर ते श्रावणबाळ, कारण ते ज्येष्ठ नागरिक असतात, काही आजारग्रस्त असतात, काही कारणांमुळे त्यांचा मृत्यू होतो। मग ते हयात आहेत का, ते आहे की नाही, अशा पद्धतीचा तो दाखला आहे, त्याची गरज कुणाला आहे, श्रावणबाळ योजनेला। त्यामुळे ज्या योजनेचे पैसे येणार होते, जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की पैसे येणार आहेत, तर ज्या योजनेचे श्रावणबाळ योजनेचे जे पैसे येणार होते तर ते पैसे त्याच कारणामुळे नाही आले, कारण बऱ्याच लोकांना ते पैसे आलेले नसते। म्हणजे जर सोमवारला तुम्हाला ते पैसे मिळाले असते जसं मी सांगितलं होतं, तर ते पैसे खूप कमी लोकांना त्यांच्या खात्यात ते पैसे आले असते, कारण अद्याप बऱ्याच लोकांचा हयातीचा दाखला आलेला नाही आणि त्यामुळे ते थांबून राहिलेले असते। तुम्हाला लक्षात आलं आहे का मी काय म्हणतो आहे, की जो आपण डेटा याआधी
लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने शासन निर्णय काढून स्पष्टीकरण दिले की एवढ्या लोकांचा डेटा अपडेट झालेला नाही, एवढ्या लोकांचे हयातीचे दाखले निघलेले नाहीत. हे आपण शासन निर्णयाच्या आधी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी शासन निर्णय आला. आपण आदल्या दिवशी सांगितलं तुम्हाला की उद्या रात्रीपासून पैसे येतील कारण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण शासनाने जे आहे तर ते विभागाने ह्याचा डेटा काढला आणि त्याचा डेटा काढून जे आहे तर ते आता पैसे उद्या येणारच, तर आज तो डेटा काढून ते स्पष्ट केलं की एवढ्या लोकांना ते पैसे येणार नाहीत. तर या कारणामुळे काय झालं की आता जे पैसे नाही आले ते योग्य झालं, जे पैसे नाही आले ते योग्य झालं. तर तुम्ही म्हणाल की सर असं का म्हणता, कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते पैसे आलेच नसते हो, कारण तुमचं डेटा अपडेट झालेला नाही आहे, तुमचा हयातीचा दाखला निघलेला नाही आहे. ठीक आहे, आता काही लोकांना आले असते ज्यांचा निघलेला नाही, अशाही काही लोकांना आले असते की ज्यांचा लास्ट टाईम म्हणजे त्यांच्या नियमानुसार, आता त्यांचे नियम हे त्यांनाच माहिती की किती असायला पाहिजे. तर काही लोकांना ज्यांनी लास्ट लवकरच म्हणजे काही दिवसांपूर्वीच हयातीचा दाखला सबमिट केला आहे अशा लोकांना आलेले असते पैसे. पण आता तुमच्याकडे वेळ आहे, जे काही ज्येष्ठ नागरिक आहे, खास करून मी इतरांना देखील सांगू इच्छितो, परंतु प्राथमिकता ज्येष्ठ नागरिकांनी आता तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही तहसीलमध्ये तुमचा मोबाईल फोन आणि तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो घेऊन जायचा आहे, आधार कार्ड नंबर पण घेऊन जायचा आहे आणि तिथे काढून घ्यायचा आहे तो दाखला. अत्यंत सोपी स्टेप आहे, त्याला काही खूप मेहनत लागत नाही. रजिस्टर्ड करायचं, OTP टाकायचा, आधार कार्ड नंबर, तुमचं नाव आणि तुमचा तालुका हे सिलेक्ट करून, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून तो तुमचा हयातीचा दाखला तिथे निघतो आणि तो ॲटोमॅटिकली सबमिट होऊन जातो. याची प्रोसेस मी मला वाटतं सांगितलेली आहे. तर ही 5 ते 10 मिनटाची प्रोसेस करून घ्या. जर शक्य असेल तर कुणाच्या तरी मदतीने करा. जे काही आता बरीच लोकं आपली अशी आहेत जे गावामधून वगैरे व्हिडिओ ऐकतात, जे खेड्यापाड्यातून व्हिडिओ ऐकतात, तर तुमच्याकडे देखील जे तुमचे पोलीस पाटील वगैरे आहेत, आता बऱ्याच नवीन भरतीमध्ये यंग पोलीस पाटील आलेले आहेत किंवा मग जी तरुण पिढी आहे, यंग मुलं आहेत, तर अशांची मदत घेऊन तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, त्यांना थोडंसं लक्षात येईल की काय करायचं काय नाही. काही नाही, फक्त आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमचा OTP टाकायचं आहे, नाव टाकायचं आहे, याच छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला टाकून तो दाखला काढून घ्यायचा आहे. तर सर्व लाभार्थ्यांनी आता शक्य तेवढ्या लवकर तुमचा हयातीचा दाखला काढून घेणं अपेक्षित आहे, कारण आता डेटा सरकारचा समोर आलेला आहे की एवढ्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला निघलेला नाही आणि त्यांच्यामुळे त्या सरकारकडे कारण आहे की तुम्ही हयातीचा दाखला काढला नाही म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाहीत, हे कारण पुढे येणार आहे. त्यामुळे या गोष्टीची कृपया सर्वांनी काळजी घ्या आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता काही लाभार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊया आणि या व्हिडिओला संपवूया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे संतोष पवार यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर, माझ्या आधार कार्डला जे सिम कार्ड लिंक होते ते हरवून आता जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे, तर मला दुसरे सिम कार्ड मी घेतलेले आहेत ते मला लिंक करता येईल का? होय, निश्चितच तुम्हाला तुमचा दुसरा आधार नंबर आधारला दुसरा मोबाईल नंबर लिंक करता येते आणि हे कायदेशीररित्या शक्य आहे. 1 वर्षाची काही याला आवश्यकता नाही, लवकरच तुम्ही लिंक करू शकता. तर तुम्ही तुमच्या जवळील सेंटरवर जाऊन तुमचा आधार नंबर घेऊन जायचा आहे आणि तिथे छोटासा फॉर्म असतो तेच भरून घेतात किंवा तुम्हाला येत असेल तर देऊ शकता आणि मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचा जे काही थंब असेल किंवा मग फेसने ते मोबाईल नंबर रजिस्टर्ड किंवा चेंज करून देईल. त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन देखील तेच करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड एकदा लिंक करून घ्यायचं आहे. दिव्यांग कॅटेगरीत असाल तर UDIDवरती लॉग इन करून देखील तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकणार आहात. ठीक आहे, तर तिथे देखील चेंज करा आणि सर्व गोष्टीला तो चेंज झाला आहे का हे एकदा बघा. त्यानंतर बँकेत गेल्यानंतर तुमची जी काही DBT प्रणाली आहे तर ती ॲक्टिवेट तर आहे, पण ती परत एकदा जसं आपण KYC करतो त्याप्रमाणे परत एकदा रिॲक्टिवेट करा जेणेकरून तुमचा जे काही डेटा आहे तर तो अपडेट होईल. नाही तर असं होईल की तुमचा डेटा अपडेट होणार नाही आणि तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल, असं नको व्हायला. त्यामुळे ॲक्टिवेट असेल तरी रिॲक्टिवेट एकदा करण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावून सांगा की सर, माझा मोबाईल नंबर वगैरे चेंज झालेला होता आणि त्यामुळे मी हे सर्व केलेलं आहे, त्याच्यामुळे कृपया तुम्हाला विनंती आहे की थोडा वेळ काढून माझं रिॲक्टिवेट म्हणजे चेक करा आणि पुन्हा एकदा करून बघा, जेणेकरून मला अडचण येणार नाही, कारण मी निराधार योजनेचा लाभार्थी आहे. ठीक आहे,
तर तुम्हाला ॲक्टिवेट करता येईल. संतोष पवारजी, काहीही काळजी करायचं कारण नाही. काही अधिक जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. संगीता यांचा पुढील प्रश्न आहे, सर माझे मे व जूनचे पैसे आलेले आहेत परंतु जुलैचे पैसे आलेले नाहीत. जुलै संपत आलेली आहे, पैसे कधी येणार आहे? मी याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं आहे की जुलैचे पैसे का थांबलेले आहे. ठीक आहे, पुन्हा सविस्तर उद्या आपण आणखी माहिती काढून त्याचा व्हिडिओ पुढचा आपण अपलोड करू. तर जुलैचे पैसे अजून दिव्यांग सोडता इतर लाभार्थ्यांचे वितरण होणे बाकी आहेत. तर ते कशामुळे बाकी आहेत ते याचे कारण मी आधीच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. सुरेश महाजन, जिल्हा बुलढाणा येथून आपले लाभार्थी आहेत. ते म्हणतात, सर माझे नाव, जे त्यांचं नाव सांगितलं आहे त्यांनी, जिल्हा बुलढाणा, माझे फेब्रुवारी ते जुलै पैसे आलेले नाही. तर बघा सुरेशजी, तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे फेब्रुवारी ते जुलै जर पैसे आलेले नाहीत तर तुमचे 100% पैसे थांबवण्यात आलेले आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या 4 ते 5 महिन्यांचे पैसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते ज्या दिवशी शेड्यूल्ड झालेले आहे त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत. आता तात्काळ तुम्ही काहीतरी त्यावरती कारवाई केली पाहिजे कारण 5 ते 6 महिने झालेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन हयातीचा दाखला काढला पाहिजे. तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचे सर्टिफिकेट लिंक आहे की नाही, तुमचं जे काही UDID कार्ड आहे ते आधारला लिंक आले आहे की नाही हे चेक करा. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं बँक खातं जे आहे तर ते NPCIला लिंक आहे की नाही हे देखील चेक करणं गरजेचे आहे. खात्यामध्ये DBT प्रणाली ॲक्टिवेट असणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी मी नेहमी तुम्हाला सांगत असतो सर्व लाभार्थ्यांना आणि पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता पडते, तर काहीही हरकत नाही. तर या सर्व गोष्टी तुम्ही एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्ही जे आहे तर ते तहसीलमध्ये जा आणि सांगा की माझ्या सर्व गोष्टी ओके आहे आणि तरी देखील अनुदान आलेले नाहीत. पहिले चेक करा, काहीतरी अडचण असेल तर, किंवा चेक केल्यानंतर काही अडचण असेल तर ती दुरुस्त करून 1 महिना थांबा आणि नंतर तुम्ही तहसीलमध्ये जाऊ शकता. थेट तुम्ही तहसीलमध्ये गेलात तर ते तुम्हाला पैसे येईल, आमच्याकडे काही नाही अशा पद्धतीची उत्तरे त्यांच्याकडून दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. अधिक माहितीसाठी या आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये मी नेहमी सांगत असतो जी माहिती आहे